जय श्रीराम. कैलासराणा शिवचंद्रमौळी, फणींद्र माथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. रामो राजमणी सदा विजयते, रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहं. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम माम् उद्धर. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे, वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. महारुद्रजे मारुती रामदास, कली माजिते जाहले रामदास. जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण मानस प्रबोध अर्थात रामदास स्वामींनी रचलेल्या मनाच्या श्लोकांवर निरूपण करत आहोत आणि त्यांच्याच कृपेने हा सगळा अभ्यास आपला होत आहे. आज आपण निरूपणासाठी अभ्यासासाठी 13वा श्लोक पाहणार आहोत. आपण तो श्लोक काय आहे हे बघूया आणि मग त्याचा शब्दार्थ, भावार्थ आणि समर्थांना काय उपदेश करायचा आहे आपल्याला तो आपण बघूया. श्लोक बघूया आधी. मना सांगपा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. म्हणोनी कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. शब्दार्थ बघूया. अकस्मात म्हणजे अचानक, कोणतीही कल्पना नसताना. म्हणजे समर्थ आपल्याला ह्या श्लोकामध्ये रावणाचा दाखला समर्थाने दिलेला आहे. काय सांगतायत समर्थ की मना सांगपा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. राज्य म्हणजे त्याचं सगळं साम्राज्य, सामर्थ्य त्याचं. बुडालं म्हणजे सगळं रसातळाला गेलं. म्हणोनी कुडी वासना सांडी वेगी. कुडी म्हणजे दुष्ट, वाईट किंवा त्याज्य. वासना म्हणजे एखाद्या गोष्टीची इच्छा धरणं किंवा अभिलाषा बाळगणं. एखादी गोष्ट किंवा एखादा विषय उपभोगावा ही जी प्रबळ इच्छा मनुष्याच्या मनामध्ये असते, थोडीशी नकारात्मक भावनेतून, त्याला वासना असं म्हणतात. सांडी वेगी, सांडी म्हणजे सोडून दे. वेगी म्हणजे लगेच, त्वरेने, चटकन. बळे लागला काळ हा पाठी लागी. बळे म्हणजे बळजबरीने. आपल्याला जरी नको असला तरीही काळ आपल्या पाठीमागे लागलेला आहे असं समर्थ शेवटच्या चरणामध्ये सांगतायत. काळ म्हणजे मृत्यू. सरळ अर्थ काय आहे की समर्थ मनाला हा उपदेश करतायत की हे मना, रावणाचं आयुष्य कशा पद्धतीने संपलं, त्याचा अंत कसा झाला हे तू पहा.
अचानकपणे कोणतीही कल्पना नसताना त्याचं संपूर्ण साम्राज्य बुडालं, रसातळाला गेलं. सगळं वैभव, सत्ता, सामर्थ्य हे लयास गेलं. रावणाचा स्वतःचा आणि त्याच्या साम्राज्याचा अंत झाला. हे लक्षात घेऊन हे लक्षात घेऊन म्हणोनी कुडी वासना सांडी वेगी, म्हणून हे सगळं लक्षात घेऊन हे मना, तू त्वरेने तुझ्या मनामधील दुष्ट वासना सोडून दे. कारण बळे लागला काळ हा पाठी लागी. बळजबरीने म्हणजे आपल्याला जरी मृत्यू नको असला तरी एक दिवस मनुष्याला मृत्यू येणार आहे. काळ हा आपल्या पाठीमागे जणू काही लागलेला आहे. म्हणून तू वेळीच सावध हो. तुझ्यामधल्या दुष्ट वासना, ज्या वाईट वासना आहेत, त्यांचा तू त्याग कर. आणि हे समर्थ आपल्याला का करायला सांगतायत? त्याच्यासाठी त्यांनी रावणाचं उदाहरण किंवा दाखला दिलेला आहे की हे मना, तू बारकाईने बघ की रावणासारख्या अतिशय पराक्रमी आणि सामर्थ्यवान अशा मनुष्याचा, म्हणजे तो राक्षस कुळामध्ये जन्मलेला असला तरी त्याचे वडील ब्राह्मण होते. ते आपण सगळं बघूया. तर अशा व्यक्तीचा अंत कशा पद्धतीने झालेला आहे आणि त्याचं संपूर्ण साम्राज्य, त्याचं सगळं वैभव हे कसं रसातळाला गेलं, हे तू नीट अभ्यास आणि तुझ्या मनातल्या सगळ्या वासना तू सोडून दे, असं समर्थांनी सांगितलेलं आहे, असा उपदेश केलेला आहे. कारण आज ना उद्या प्रत्येकाला मृत्यू हा येणारच आहे. क्षणाक्षणाने आपल्या सगळ्यांचंच आयुष्य कमी होत चाललेलं आहे. वास्तविक पाहता आपला प्रत्येकाचा प्रवास हा आपल्या मृत्यूच्या दिवसापर्यंत चाललेला आहे आणि क्षणाक्षणाने आपलं आयुष्य कमी होत चाललेलं आहे. हे चौथ्या चरणात समर्थ आपल्याला सांगतात की बळे लागला काळ हा पाठी लागी. आपल्याला सदैव आपल्या मृत्यूची आठवण पाहिजे, म्हणजे आपल्या हातनं कधीही दुष्कर्म घडणार नाही. आपल्याला सदैव आपल्या शेवटच्या क्षणाची आठवण पाहिजे की माझ्या शेवटच्या क्षणी माझ्या मुखामध्ये रामाचं नाव कसं येईल, ही एकमेव गोष्ट आपल्या मनामध्ये पाहिजे, त्याची जाणीव आपल्या मनामध्ये पाहिजे. कारण एक दिवस काळ आपल्यावर झडप घालतो आणि आपल्या देहाचा अंत होतो. म्हणून काळाने खाऊन टाकायच्या आधी विषय, वासना आणि विकारांवर ताबा मिळवून स्वतःची आत्मिक उन्नती जीवानी करून घ्यावी, म्हणून समर्थांनी हा उपदेश आपल्याला केलेला आहे. समर्थ काय सांगतात या श्लोकामध्ये की प्रत्येक मनुष्य हा मर्त्य आहे. मर्त्य म्हणजे ज्याला मृत्यू आहे. कधी ना कधीतरी प्रत्येक मनुष्याला मृत्यू येणार आहे. मग मृत्यू यायच्या आधी, म्हणजे देहामध्ये प्राण असतानाच आपल्याला साधनही करावं लागतं. त्या साधन मार्गामध्ये जे काही सगळे विषय, वासना आणि विकार आपल्याला छळत असतात, त्याचा त्याग आपल्याला करावा लागतो. ते क्षीण करत न्यावे लागतात. आपल्याला अंतःकरण शुद्ध करत न्यावं लागतं. तेव्हा जाऊन आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होणार आहे. आणि कशा पद्धतीने साधनेमध्ये आपण हळूहळू मार्गक्रमण करत गेलं पाहिजे, कशा पद्धतीने वासनांचा त्याग करायला हवा, कसं त्यांना सोडून द्यायचं आहे, हे पटवून देण्यासाठी समर्थांनी रावणाचं उदाहरण किंवा दाखला दिलेला आहे की रावणाचा अंत त्याच्या वासनेपायी आणि अहंकारापायी झाला. त्याचं सगळं साम्राज्य बुडालं, रसातळाला गेलं, त्याचं सगळं वैभव नष्ट झालं. ते केवळ एका वासनेपायी किंवा अहंकारापायी. म्हणजे रावण खरं तर अतिशय पराक्रमी होता, पण अहंकारामुळे आणि कामवासनेमुळे त्याचा अंत कसा झाला ते आपण थोडंसं पाहूया. आपण अध्यात्म रामायणामध्ये, वाल्मिकी रामायणामध्ये, भावार्थ रामायणामध्ये सगळीकडे ह्याचे उल्लेख आहेत. वाल्मिकी रामायणानुसार पुलत्स्य नावाचे मुनी होते.
त्यांचा पुत्र म्हणजे महर्षी विश्रवा आणि राक्षस कुळामध्ये जन्मलेली कैकसी यांचा रावण हा पुत्र आहे. म्हणजे वडील हे ब्राह्मण कुळातले आहेत आणि आई ही राक्षस कुळातली आहे. आता रावणाचा जन्म व्हायच्या आधी काय घडलं त्याची रामायणामध्ये कथा आहे, ती आपण बघूया. म्हणजे पुराण काळामध्ये माली सुमाली असे दैत्य होते. त्यांनी ब्रह्मदेवाची घोर अशी तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून वरदान प्राप्त करून घेतलेलं होतं. स्वर्गलोक, पृथ्वीलोक, पाताळलोक तिन्ही लोकांमध्ये हे माली सुमाली असे दैत्य सगळ्यांवर अत्याचार करायला लागले. देव ऋषी मनुष्य सगळ्यांवर ते अत्याचार करत होते. म्हणून सगळ्यांनी येऊन विष्णूंना प्रार्थना केली. पुढे दैत्यांनी इंद्रलोकावर स्वारी केलेली असताना तिथे विष्णू प्रकट झाले आणि त्यांनी मालीचा वध केला. मग उरलेले सगळे राक्षसगण कुठे जाऊन लपले तर लंकेमध्ये जाऊन लपले आणि सुमाली वगैरे काही राक्षसगण हे पाताळामध्ये जाऊन लपले. मग सुमालीनी असा विचार केला की आपण पाताळामध्ये किती दिवस असं लपून राहायचं. आपल्यावर म्हणजे आपल्याला देवांवर तर विजय मिळवायचा आहे, पण आपल्यावर ही वेळ आलेली आहे की आपल्याला पाताळामध्ये लपून बसावं लागतंय. मग त्याने त्याची मुलगी कैकसी हिला बोलावलं. कैकसीला सांगितलं की तू आता उपवर झालेली आहेस, तुझं लग्न करण्याची आता वेळ आलेली आहे, तर आपल्या राक्षस कुळाचा उद्धार व्हावा म्हणून तुझं लग्न विश्रवा नावाच्या मुनींबरोबर व्हावं असं मला वाटतं. मग कैकसी पित्याचं वचन प्रमाण मानून पृथ्वी लोकामध्ये येते पाताळ लोकातून आणि विश्रवा मुनींच्या आश्रमामध्ये जाऊन कैकसी त्यांना तिच्या मनातली अभिलाषा निवेदन करते. त्यावेळेला विश्रवा मुनी म्हणतात की ठीक आहे, मी तुझी अभिलाषा पूर्ण करीन, परंतु आपल्याला होणारी मुलं ही अत्यंत क्रूर राक्षसी चेहऱ्याची आणि बिभत्स अशी होतील. त्यावेळेला कैकसी म्हणते की तुम्ही माझ्यावर काहीतरी कृपा करा. त्यावेळेला विश्रवा मुनी म्हणतात की एक जो पुत्र आपल्याला होईल तो मात्र धर्मात्मा आणि धर्माचं आचरण करणारा असेल. आणि असं सांगितल्यानंतर त्याप्रमाणे विश्रवा मुनी आणि कैकसी यांना अतिशय क्रूर बिभत्स आणि राक्षसी चेहऱ्याची अशी रावण, शूर्पणखा आणि कुंभकर्ण अशी 3 अपत्य होतात. आणि एक अपत्य हे धर्माचरण करणारं असेल असा जो आशीर्वाद विश्रवा मुनींनी दिलेला असतो, त्याप्रमाणे धर्मात्मा बिभीषण हा सुद्धा त्यांच्या पोटी जन्म घेतो. म्हणजे आपण रावणाच्या जन्माची कथा बघितली की त्याची आई ही राक्षस कुळातली होती. तो सर्व विषय वासना आणि विकारांनी भरलेला होता. अतिशय कामवासना त्याची प्रबळ होती. अहंकार होता. पराक्रमी होता. शिवाची उपासना करत असे. परंतु काम, क्रोध, मोह, मद, मत्सर आणि लोभ असे सर्व षडरिपू यांनी तो परिपूर्ण होता. अतिशय गर्विष्ठ होता. 3ही लोकांवर राज्य करावं अशी त्याची अभिलाषा होती आणि कामवासना अतिशय प्रबळ होती. म्हणजे जे 3ऱ्या चरणामध्ये सांगितलेलं आहे ना जीवाला की तू वासना सोडून दे, आणि त्याच्यासाठी जो रावणाचा दाखला दिलेला आहे त्याच्या काही कथा ज्या रामायणामध्ये आहेत त्या आपण बघूया. रावणाची आई म्हणजे कैकसी, मगाशी आपण बघितलं त्याप्रमाणे ही सुद्धा प्रखर अशी शिवभक्त होती. ती काय करायची, ती 5 धान्यांची पीठं करून शंकराची 5 मुख तयार करायची. कारण शंकर हे स्वतः पंचानन आहेत. 5 मुख तयार करायची आणि शिवलिंग स्थापन करून त्याची पूजा करत असे. ही पूजा करण्यामागचा हेतू तिचा असा होता की आपली सर्व मुलं ही अक्षय व्हावीत, त्यांचा कधी नाश होऊ नये. ही जी इच्छा किंवा अभिलाषा कैकसीनी मनामध्ये धरलेली होती
ते पाहून इंद्राला अतिशय भीती वाटली. जर शिवाला प्राप्त करून घेतलं आणि ही सगळी क्रूर अशी मुलं अक्षय वरदान प्राप्त करती झाली, तर संपूर्ण लोकांवर ते अधिराज्य गाजवतील आणि सगळ्या लोकांवर अत्याचार करत राहतील आणि इंद्रपदही जाईल हातनं. हे त्याने समजून घेतलं आणि माता कैकसी जी शिवलिंगाची स्थापना करून शिवाची आराधना करत होती, ते शिवलिंग त्याने तिथून उचललं आणि समुद्रात टाकून दिलं. ते कैकसीला कळल्यानंतर तिने रावणाला बोलवून घेतलं आणि सांगितलं की आता हे तर शिवलिंग समुद्रामध्ये टाकलं गेलेलं आहे, तर प्रत्यक्ष शिवाचं आत्मलिंग तू मला आणून दे, तरच माझी आराधना पूर्ण होईल. रावणाने कैकसीला वचन दिलं आणि तो शिवाकडे आला. आपण ही कथा का समजून घेतोय? कारण रावणाची वासना किंवा त्याचा अहंकार कसा भरलेला होता आणि त्या वासनेमुळे त्याचा अंत कसा झाला हे आपल्याला पाहायचंय. तो शिवाकडे आला आणि शंकर ध्यानामध्ये होते. तो बराच वेळ तिथे उभा राहिला, पण शंकरांचं लक्ष काही त्याच्याकडे जाईना. मग तेव्हा रावणाने अंतर्दृष्टीने हे पाहिलं की शंकर किंवा शिव हे कशामध्ये गुंतलेले आहेत. तर ते शृंगीच्या झणत्कारात आणि नादामध्ये गुंतलेले आहेत, हे त्याने ओळखलं. मग शिवाला संतुष्ट करण्यासाठी रावणाने स्वतःचं मस्तक कापलं आणि आपल्या शरीरातल्या शिरांची वीणा बनवली आणि ती वाजवायला सुरुवात केली. त्या वीणेचे मंजूळ असे स्वर ऐकून शंकर भानावर आले आणि संतुष्ट झाले. आणि तेव्हा त्यांनी रावणाला हा वर दिला की माझ्या भक्तीपायी तू तुझं मस्तक सुद्धा कापलंस, तर मी तुला 10 मस्तकांचं वरदान देतो. आणि मग रावणाला 10 शिरं प्राप्त झाली आणि त्याला 20 भुजा आल्या. आता त्याने आत्मलिंगाची मागणी केली शंकरांकडे. वास्तविक पाहता कैकसीनी आत्मलिंग आणून दे एवढंच सांगितलेलं होतं, पण शंकरांच्या बरोबरीने त्यांची जी शक्ती म्हणजे माता पार्वती ज्या बसलेल्या होत्या, त्यांच्याकडे रावणाची काकदृष्टी पडली आणि त्यांच्याविषयी कामभावनेतून रावणाने पार्वती मातेचीच अभिलाषा धरली. म्हणजे आपले स्वामी प्रत्यक्ष शिव आहेत, तर त्यांच्या पत्नीचाच त्याने अभिलाषा धरून ती पत्नीच आपल्याला मिळावी अशी मागणी प्रत्यक्ष शंकरांकडेच केली की मला पार्वती माता सुद्धा हवी आहे. तुम्ही माझ्यावर आता प्रसन्न झालेले आहात, संतुष्ट झालेले आहात, तर आता मला तुमचं आत्मलिंग पण हवंय आणि मला पार्वती माता सुद्धा हव्या आहेत. आता शंकर विचारात पडले, तर ते म्हणतात ठीक आहे, ह्या दोन्ही गोष्टी मी तुला दिल्या. पण एकीकडे विष्णू हे सगळं पाहत असतात. पार्वती माता आणि आत्मलिंग घेऊन रावण बाहेर पडतो. त्याच वेळेला तिथे विष्णू, कार्तिकेय आणि गणपती वेगवेगळी रूपं घेऊन रावणापुढे येतात आणि विष्णू रावणाला असं सांगतात की ही जी काही पार्वती म्हणून तुला शंकरांनी दिलेली आहे, तर खरं तर ह्या प्रत्यक्ष पार्वती माता नाही आहेत आणि शंकरांनी तुला फसवलेलं आहे. तू ह्या पार्वती मातांना त्यांच्याकडे परत करून टाक आणि खरी जी पार्वती आहे ती शंकराने त्यांच्या इथे लपवून ठेवलेली आहे. मग अशा वेळेला रावणालाही संभ्रम पडतो. विष्णू हे ब्राह्मणाचं रूप घेऊन आलेले असतात. मग रावण म्हणतो ठीक आहे, मी ह्यांना परत देऊन टाकतो. मग इथे विष्णू काय करतात, त्यांच्या उदरावर प्रत्यक्ष लक्ष्मीनी जी काही केशराची उटी
चं लेपन केलेलं असतं, त्या उटीतून ते मंदोदरीची निर्मिती करतात आणि तिला शिवापाशी ठेवतात. म्हणजे उदरावरच्या उटीतून निर्माण झालेली ती मंदोदरी आहे. मग रावण पार्वती मातांना शंकराला परत करतो आणि त्या मंदोदरीला घेऊन आणि आत्मलिंगाला घेऊन तिथून बाहेर पडतो. आता गणपती गुराख्याचा वेश घेऊन येतो आणि रावण लघुशंकेला गेल्यानंतर ते आत्मलिंग जमिनीवर ठेवून देतो. आणि शंकरांनी सांगितलेलं असतं की ह्याच्यामध्ये सगळी शक्ती आहे, हे जमिनीला ह्याचा स्पर्श होता कामा नये. जर हा जमिनीला ह्याचा स्पर्श झाला तर हे तिथेच राहील, हे तुला लंकेला घेऊन जाता येणार नाही. पण गणपती तिथे युक्ती करून ते शिवलिंग आत्मलिंग हे जमिनीला तिथे स्पर्श करतो आणि तेही रावणाला प्राप्त होत नाही आणि खरी पार्वती सुद्धा प्राप्त होत नाही. पण इथे रावणाने बघा स्वतःच्या स्वामींच्या पत्नीविषयी कामवासनेतून अभिलाषा धरलेली आहे. म्हणजे अंत जेव्हा होणार असतो रावणाचा, त्याच्या मागे काय घडतंय ते आपण पाहतोय. म्हणजे रावण हा कामवासनेमुळे रसातळाला जातो. सीता स्वयंवराच्या वेळेला सुद्धा खरं तर जनक राजांनी रावणाला आमंत्रण केलेलं नसतं, पण रावण त्या सभेमध्ये येतो. आता ते जे धनुष्य आहे ते सुद्धा सीतेला प्रत्यक्ष शंकराने दिलेलं आहे आणि सीता ही आदिशक्ती जगदंबा असल्यामुळे त्या धनुष्याचा ती घोडा घोडा करून खेळत असे. तर ते शिवधनुष्य तिथे ठेवलेलं असतं स्वयंवराला आणि जनक राजाने असा पण केलेला असतो की जो राजा हे धनुष्य उचलून त्याची प्रत्यंचा खेचेल त्याला माझी मुलगी माळ घालेल, वरमाला घालेल. रावण हा अतिशय अहंकारी असल्यामुळे त्याला असं वाटतं की हे तर धनुष्य आपण लीलया उचलू शकतो, म्हणून तो भर सभेमध्ये ते धनुष्य उचलायला जातो. पण तिथे जगदंबा असल्यामुळे त्या धनुष्यामध्ये इतकी शक्ती निर्माण होते की ते धनुष्य त्याला उचलता येत नाही आणि तो जेव्हा उचलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो स्वतः खाली पडून त्याच्या अंगावर ते धनुष्य पडतं आणि भर सभेमध्ये त्याची पूर्णपणे निर्भत्सना होते. तिथे त्याच्या मनात सीतेविषयी कामवासना उत्पन्न होते आणि आपण सीतेला प्राप्त करू शकलो नाही ह्या एका भावनेने तो तिथून निघून जातो. आता पुन्हा आपण बघूया की सीता म्हणजे नक्की कोण आहे. म्हणजे आपल्याला हे माहितीये की ती जनकाची मुलगी आहे आणि शेतामध्ये जमीन नांगरताना नांगराचा फाळ लागतो पेटीला आणि तो जो शेतकरी असतो तो पेटी घेऊन येतो जनक राजाकडे, कारण ते जनक राजाने त्याला शेत नांगरायला दिलेलं असतं. पेटी उघडून बघितल्यानंतर त्याच्यामध्ये अतिशय सुंदर अशी कन्या असते आणि मग जनक राजा तिला स्वीकार करतो आणि जनक राजाची मुलगी म्हणून जनक कन्या जानकी असं तिचं नाव तो ठेवतो. वास्तविक पाहता जरी सीता ही जनक राजाची मुलगी असली तरी ती अयोनी संभव अशी आहे, ती प्रत्यक्ष लक्ष्मी आहे, ती आदिशक्ती आहे. तिची कथा आपण पाहूया. फार पूर्वी पद्माक्ष नावाचा राजा होता. त्याने देवी रमेला वरदान प्राप्त करून घेतलं होतं, प्रसन्न करून घेतलेलं होतं. तर त्याने रमेला म्हणजेच लक्ष्मीला सांगितलं की तू माझ्या पोटी कन्या म्हणून जन्म घे. त्यावेळेला लक्ष्मी म्हणजेच रमा त्याला सांगते की भगवंताच्या संबंधाशिवाय मी जन्म घेत नाही. म्हणून राजा भगवंताला प्रसन्न करून घेतात. मग भगवंत म्हणतात की तू रमेची म्हणजे लक्ष्मीची प्राप्ती व्हावी असं म्हणतोयस, पण लक्ष्मी ही प्रथम दृष्टीला चांगली वाटते, पण जर तिची अवकृपा झाली आणि ती पाठ फिरवून निघून गेली तर भल्या भल्यांना ती दुःख प्रदान करते.
तरीही पद्माक्ष राजा ऐकत नाही. तो म्हणतो की नाही, मला रमा म्हणजे लक्ष्मी माझी कन्या व्हावी असं वाटतं. मग भगवंत महाळुंगाचं फळ देतात राजाला. त्याची 2 शकलं केल्यानंतर म्हणजे ते फोडल्यानंतर त्यातनं एक कन्या प्राप्त होते आणि पद्माक्ष राजाला ही कन्या प्राप्त झाली म्हणून तिचं नाव पद्मावती ठेवतात. आणि नंतर ह्या महाळुंगाची 2 शकलं एकत्र होऊन ते मातुलिंग म्हणून देवीनी हातात धारण केलेलं आहे महाळुंग. आता पद्मावती उपवर झाल्यानंतर पद्माक्ष राजा पुन्हा तिच्यासाठी स्वयंवर रचतो. आपण सीतेचा आधीचा हे पाहतोय. आता स्वयंवरात तो काय पण लावतो की आकाशाची सुनीळ अशी उटी ज्याच्या अंगाला शोभा देत असेल त्यालाच पद्मावती वरमाला घालेल. आणि स्वयंवरासाठी देव, दानव, यक्ष, किन्नर, गंधर्व सगळे आलेले असतात. तर असा विचित्रपण ऐकून ते सगळेच जण संतापतात आणि ते पद्मावतीला धरायला धावतात. तेव्हा पद्माक्ष राजा सगळ्यांशी युद्ध करतो. त्या युद्धामध्ये देव आकाशामध्ये निघून जातात, दानवांचा संहार होतो, मनुष्यालाही इजा पोहोचते. त्याच्यामध्ये पद्माक्ष राजा स्वतःच्या प्राणांची आहुती देतो. त्याचे प्राण गेल्यानंतर त्याच्या सगळ्या राण्या त्याच्याबरोबर सहगमन करतात आणि पद्मावती ही तिथे थांबते. मग काय होतं, जेव्हा सगळेजण त्या पद्मावतीला धरायला धावतात त्यावेळेला ती अग्निकुंडामध्ये प्रवेश करते, अग्नीमध्ये प्रवेश करते. सगळा नाश झाल्यानंतर सगळं नष्ट होतं तेव्हा ती अग्निकुंडातून बाहेर येते आणि त्याच्या काठावर बसते. ती जेव्हा बसलेली असते तेव्हा आकाश मार्गाने रावण जात असतो. त्याची दृष्टी पुन्हा पद्मावतीवर पडते. म्हणजे कामवासना रावणाची इतकी प्रबळ होती की त्या पद्मावतीला मिळवावं अशी इच्छा किंवा अभिलाषा धरून तो आकाश मार्गाने खाली येतो आणि पद्मावतीला धरायला जातो. पद्मावती म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी. ती पुन्हा अग्नीमध्ये प्रवेश करते. रावण तो अग्नी विझवतो तिला प्राप्त करून घेण्यासाठी. त्यावेळेला त्याला 5 रत्न तिथे सापडतात, म्हणजे पेटी सापडते रत्नांची. मग तो म्हणतो की ठीक आहे, ही रत्न आपण आपल्या पत्नीला म्हणजे मंदोदरीला भेट देऊया. म्हणून ती रत्नांची पेटी घेऊन तो लंकेमध्ये येतो आणि देव्हाऱ्यामध्ये ती पेटी ठेवून देतो. मंदोदरीला सांगतो की मी अशा पद्धतीने तुझ्यासाठी रत्न आणलेली आहेत, ती तुझ्या दागिन्यांमध्ये, मुकुटामध्ये फार सुंदर दिसतील. मंदोदरी ती पेटी उचलायला जाते. ती पेटी उचलली जात नाही. रावणाला सुद्धा ती उचलली जात नाही. मग त्यावेळेला ती पेटी उघडतात. तेव्हा एक अतिशय सुंदर आणि तेजस्वी अशी कन्या त्या पेटीमध्ये दिसते. तेव्हा रावण मंदोदरीला पद्मावतीचा सगळा वृत्तांत सांगतो. त्यावेळेला मंदोदरी रावणाला सांगते की ज्या मुलीच्या स्वयंवरामुळे तिचे मातापिता पण गेले, दानवांचा संहार झाला, देवांना स्वर्गात पळून जावं लागलं, ती कन्या आपल्या इथे ठेवू नका, नाहीतर ती आपल्या कुळाचा सुद्धा विनाश करेल. तुम्ही ही पेटी बंद करा आणि आपल्या देशाबाहेर कुठेतरी नेऊन जमिनीमध्ये खणा आणि त्याच्यामध्ये ती पेटी ठेवून द्या. मग रावण दूतांना बोलवतो आणि ती पेटी विमानामध्ये ठेवतो. त्यावेळेला त्या पेटीतून आवाज येतो की हे रावणा, तू माझी अभिलाषा धरलीस म्हणून तुला मरण येईल आणि जरी तू मला आज देशाबाहेर पाठवत असलास तरी तुझा नाश करण्यासाठी मी पुन्हा लंकेमध्ये येईन आणि तुझी लंका दहन होईल, अशी त्या पेटीतून वाणी प्रकट होते. त्यावेळेला रावण घाबरतो, त्याच्याबरोबरचे सगळे राक्षसगण घाबरतात. ते भराभरा
ती पेटी विमानामध्ये घालतात आणि कुठे आणतात, तर जनक राजाच्या देशामध्ये आणतात आणि तिथे एका शेतामध्ये खड्डा खणतात आणि ती पेटी पुरतात. तीच पेटी पुढे शेतकऱ्याला नांगराचा फाळ त्या पेटीला लागल्यामुळे ती पेटी तो बाहेर काढतो आणि त्या पेटीमधनं जानकी म्हणजे जनक राजाची मुलगी म्हणजे भूमिकन्या ती प्राप्त होते. ती सीता आहे. म्हणजे रावणाने शिवाची पत्नी पार्वती तिच्याविषयी कामवासना धरली. रमा म्हणजे लक्ष्मी तिच्याविषयी कामवासना धरली. लक्ष्मीचा जो अवतार आहे सीतामाईंचा प्रत्यक्ष जगदंबा त्यांच्याविषयी सुद्धा कामवासना धरली. आणि एका वासनेपायी आणि अहंकारापायी रावण हा रसातळाला गेला. म्हणजे खरं तर रावण हा अतिशय पराक्रमी होता, पण अहंकारापायी त्याने स्वतःचा नाश ओढवून घेतला. म्हणजे ब्रह्मदेवाला प्राप्त करून घेतलेलं होतं, शंकराची उपासना करून शंकराकडनं अनेक वरदानं प्राप्त करून घेतलेली होती. त्याला त्याच्या सामर्थ्याचा अभिमान होता, त्याने सगळ्या देवांना बंदी घातलेलं होतं. पण काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर ह्या षडरिपूंनी त्याचं संपूर्ण अंतरंग भरलेलं होतं. अतिशय कामवासना प्रबळ होती. त्याने त्याच्या अंतःपुरामध्ये सुंदर सुंदर स्त्रियांना डांबून ठेवलेलं होतं भोगविलासासाठी. हीच कामवासना आणि त्याचा अहंकार त्याला मृत्यूपर्यंत घेऊन गेले. म्हणजे जेव्हा सीतेचं अपहरण करून रावण सीतामाईंना लंकेमध्ये आणतो, त्यावेळेला मंदोदरी म्हणजे त्याची पत्नी सांगते, विभीषण भाऊ आहे तोही सांगतो की ह्या प्रत्यक्ष लक्ष्मी जगदंबा आहेत, तुम्ही त्यांना सन्मानपूर्वक रामाला परत करा. पण कामवासनेमुळे आणि स्वयंवरामध्ये अपमान झालेला असतो, सीता मिळालेली नसते, धनुष्य अंगावर उताणं होऊन पडलेलं असतं, सगळीकडे निर्भत्सना झालेली असते, सगळे राजे हसलेले असतात रावणावर. त्याच्यामुळे त्याला कसंही करून सीतेला मिळवायचं असतं. तो पत्नीचा ऐकत नाही, भावाचा ऐकत नाही. म्हणजे हनुमंत येऊन अख्खी त्याची लंका जाळतो. तो दिलेला शाप आहे रमेनी म्हणजे पद्मावतीनी, की माझी अभिलाषा धरलीस म्हणून तुला मरण येईल आणि तुझ्या लंकेचं दहन होईल. हा शाप त्या पेटीतल्या मुलींनी दिलेला असतो. त्याप्रमाणे मारुती येऊन सगळी लंका जाळतो, घरं उद्ध्वस्त करतो, राक्षसांना मारतो, सगळं नष्ट करतो, तरीही रावणाचा अहंकार काही जात नाही. विभीषणाला भर सभेत रावण लाथाडतो, कुंभकर्णाला झोपेतनं उठवतो. कुंभकर्ण उठल्यानंतर सुद्धा रावणाला म्हणतो की तू ज्या सीतामाईंना अपहरण करून बंदीत घातलेलं आहेस त्या प्रत्यक्ष जगदंबा आहेत, तू रामाला म्हणजेच विष्णूला परत कर. तरीही रावण ऐकत नाही, कारण रावणाची बुद्धी भ्रष्ट झालेली असते अहंकारापायी. म्हणजे शेवटी युद्धामध्ये रावण अनेक लाखो राक्षसवीर गमावतो, भाऊ गमावतो, स्वतःचा मुलगा इंद्रजित त्याला गमावतो, सोन्याच्या लंकेचा विध्वंस होतो, ती जळते, तिचं दहन होतं. पण तरीही रावण प्रभूंना शरण येत नाही. शेवटी प्रभू रामचंद्र त्याच्या नाभीमध्ये बाण मारून, विभीषण सांगतो की रावणाचा हे कुठे आहे, तिथे बाण मारून रावणाचा अंत करतात. म्हणजे काय होतं बघा, की एका वासनेमुळे आणि अहंकारामुळे रावणासारखा सामर्थ्यशाली जो राक्षस होता त्याची सगळी लंका जळते, त्याचे राक्षस सगळे मरतात, भाऊ मरतो, मुलगा मरतो, सगळं साम्राज्य, वैभव, सत्ता, सामर्थ्य सगळं रसातळाला जातं, ते एका वासनेपायी. आणि म्हणून समर्थ पहिल्या 2 चरणामध्ये मनाला हे विचारत आहेत की मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. आणि पुढे रावणाच्याच ह्या सगळ्या आयुष्याचा दाखला देत आपल्याला उपदेश करतायत समर्थ 3ऱ्या आणि 4थ्या चरणामध्ये की म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी.
म्हणजे हे मना, रावणाचा अंत कसा झाला हे तू पहा आणि तुझ्या मनामध्ये ज्या अशुद्ध वासना आहेत त्यांचा तू ताबडतोब त्वरेने त्याग कर. कारण काळ हा तुझ्या पाठीमागे लागलेला आहे. तुला जरी मृत्यू नको असला तरी मृत्यू किंवा काळ हा प्रत्येकाच्या पाठीमागे लागलेला असतो आणि एक ना एक दिवस तो आपल्याला येणार आहे. म्हणून जोपर्यंत देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत मनुष्याने त्याची साधना किंवा उपासना किंवा त्याचं आचरण हे अतिशय नीतिमत्तेने ठेवायचं आहे. महाराजांनी जे सांगितलेलं आहे की परमार्थाची इमारत ही शुद्ध अंतःकरण, सदाचरण आणि नामस्मरण ह्या 3 गोष्टींवर परमार्थाची इमारत उभी करायची. म्हणजे भगवंताचं अधिष्ठान आपल्याला आपल्या मनामध्ये ठेवायचे. ज्या काही दुष्ट वासना आपल्या मनामध्ये येतात, जे काही विकार मनामध्ये येतात, मग तो क्रोध असेल, कामभावना असेल, मदोन्मत्तपणा असेल, अहंकार असेल, लोभ असेल, एखाद्या गोष्टीविषयीचा मोह असेल, मत्सर असेल, दिवसभर जी काही अशुद्ध भावना आपल्या मनामध्ये येतीये वेगवेगळ्या कारणामुळे, पहिल्यांदा आपण ते समजून घेतलं पाहिजे की कुठली अशुद्ध भावना माझ्या मनामध्ये येतीये. ती जर अशुद्ध भावना मनामध्ये आली तर एकीकडे भगवंताचं अधिष्ठान ठेवून म्हणजेच त्याचं नाम घेऊन ती अशुद्ध भावना किंवा अशुद्ध वासना बळजबरीने घालवून टाकण्याचा प्रयत्न करायचा. समर्थांनी जे सांगितलंय त्याप्रमाणे की म्हणून कुडी वासना सांडी वेगी, म्हणजे वेगी म्हणजे त्वरेने, सांडी म्हणजे सोडून द्यायचंय. महाराज म्हणतात तसं की परस्त्री ही माते समान माना, परद्रव्याची अभिलाषा धरू नका आणि परनिंदेचा त्याग विष्ठा समजून करा. ह्या 3 गोष्टींना अतिशय सांभाळायला लागतं. त्याच्यामुळे जी काही कामवासना भोगायची असेल ती मनुष्याने नैतिकतेच्या बंधनामध्ये राहून नीतिमत्तेचं आचरण ठेवूनच भोगायची. जेव्हा तुम्ही परस्त्री गमन करता त्यावेळेला तुमचा स्वतःचाही नाश होतो आणि कुटुंबाचाही नाश होतो. म्हणजे आपल्याला आपले सगळे विकार, आपल्या सगळ्या वासना ह्या ताब्यामध्ये ठेवून भोगायच्या आहेत. विकारांनी आपल्यावर सत्ता गाजवता कामा नये असं महाराज जे सांगतात ते तेवढ्यासाठीच आहे. कारण आताचं युग हे कलियुग आहे. कलीचं मुख्य काम काय आहे तर मनुष्याची बुद्धी भ्रष्ट करणं. म्हणजे वाईट आणि विषयाच्या वासनेनी बुद्धी भ्रष्ट करणं हे कलीचं मुख्य काम आहे. मग नामाने कलीची सत्ता नाहीशी होते. कलीच्या मुळावर घाव घालण्याचं काम नाम करते. म्हणून आपण नाम घ्यायचे. म्हणून सगळ्या संतांनी जे कळकळून आपल्याला सांगितलंय की तुम्ही फक्त भगवंताचं नाम घ्या. तुम्ही नाम घेत गेलात की तुमचे विकार हळूहळू कमी होत जातील, तुमच्या मनातल्या सगळ्या वासना हळूहळू क्षीण होत जातील, तुमचं अंतःकरण शुद्ध घडेल, शुद्ध होत जाईल, तुमच्या हातून चांगलं आचरण घडेल आणि शुद्ध अंतःकरण, सदाचरण आणि नामस्मरण या 3ही जर गोष्टी मनुष्याने केल्या तर त्याला उत्तम गती प्राप्त होईल, तर त्याला परमेश्वराची प्राप्ती होईल. पण मनुष्य काय करतो? अहंकारापायी मदोन्मत्त होतो. वैभवानी, गर्वानी, अधिकारानी, सामर्थ्यानी तो मदोन्मत्त होतो. तो दुसऱ्याला कमी लेखतो, तो दुसऱ्याचं मन दुखावतो. कामवासनेमुळे तो धुंद होतो. त्याला भगवंताचं विस्मरण झालेलं असतं. त्याच्यामुळे त्याच्या हातनं दुष्कर्म घडतात. दुष्कर्म घडलं, पापकर्म घडलं की ते कर्म एक दिवस पक्व होतं आणि फळाला येतं आणि मग वाईट त्याला फळ त्याचं मिळतं. म्हणजेच काळ फिरतो. जो काळ आतापर्यंत अनुकूल होता तो प्रतिकूल होतो. म्हणजे 4थ्या चरणात जे सांगितलेलं आहे ना की बळे लागला काळ हा पाठी लागी, म्हणजे दिवस जेव्हा चांगले चाललेले असतात त्यावेळेला आपल्याला लक्षात येत नाही, पण जेव्हा आपल्या हातनं जी चुकीची कर्म घडलेली आहेत ती जेव्हा पक्व होतात आणि वाईट फळ मिळायला लागतं तेव्हा काळ फिरतो आणि तो सगळे प्रतिकूल असे प्रसंग आपल्या पुढ्यामध्ये आणून उभे करतो. म्हणजे एकेकाळी पूर्वसंचितामुळे जे काही वैभव, सामर्थ्य, सत्ता जे काही मनुष्याला प्राप्त झालेलं असतं ते उपभोगत असताना केवळ अहंकार वाढतो, मदोन्मत्तपणा वाढतो, कामवासना प्रबळ होते आणि अशा वेळेला मनुष्य भगवंताचं अधिष्ठान ठेवत नाही, भगवंताचं त्याला विस्मरण होतं आणि मग तो स्वतःच्याच दुष्कर्मामुळे किंवा पापकर्मामुळे रसातळाला जातो. तो स्वतःचं नुकसान घडवतो, स्वतःच्या कुटुंबाचं नुकसान होतं. कामवासनेमुळे तो धुंद होतो, त्याला कशाचीच फिकीर राहत नाही.
तो नैतिकतेच्या सगळ्या मर्यादा ओलांडतो आणि एक दिवस त्याचं सगळं सामर्थ्य, त्याची सगळी सत्ता, त्याचं सगळं वैभव हे एका अहंकारापायी आणि वासनेपायी सगळं नष्ट होतं आणि एक दिवस तो जो काळ पाठीमागे लागलेला आहे असं जे समर्थांनी सांगितलंय त्याप्रमाणे विपन्नावस्थेमध्ये त्याचा मृत्यू होतो, त्याचा अंत होतो आणि तसं आपलं होऊ नये म्हणून समर्थ आपल्याला हे सांगतात की मना सांगपा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले, म्हणोनी कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. जय श्रीराम.